नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पालकची आणि पनीरची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। पालकनं शिजवून बनवलेली आहे आणि वाटून खूप छान भाजी ही तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी एक पाव अशी पालक नाही का शिजवून घेतलेली आहे आणि यातनं पाण्यामध्ये मी 1 चम्मच साखर टाकलेली होती। आता शिजवून घेतलेली बाजूला ठेवलेली आहे। आता वाटण तयार करून घेऊया। मी लसूण घेतलेलं आहे 10-12 कळ्या, जास्तच घ्यायच्या आणि 3-4 मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि टमाटर। आता हे आपण 2-3 चमचे पाणी घालून मी ह्याचं वाटण तयार करून घेत आहे। अशा पद्धतीने वाटण तयार करायचं। सिंपल साधीच रेसिपी आहे, परंतु इतकी चविष्ट आणि खूप छान भाजी तयार झालेली होती ही। आता मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता हे मी वाटीमध्ये काढून घेते आणि आपण आता फोडणीची तयारी करूया। मग पालकही याच भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे। बघा या पद्धतीने छान वाटण तयार केलेलं आहे। आता हे साईडला ठेवून देऊया आणि हे पालक मी शिजवून घेतलेलं आहे। धुवून पालकाला छान शिजवून घेतलेलं आहे। हे पाणी फेकायचं नाही, या पाण्याचा उपयोग आपल्याला भाजीमध्ये उपयोग करून घ्यायचं। मी थंड्या पाण्यात वगैरे पालक टाकलेली नाही आहे, तरी बघा हिरवंगार असं मिश्रण तयार झालेलं आहे। या पद्धतीने मी आता हे वाटून घेतलेलं आहे। बघा छान हिरवंगार झालेलं आहे। थोडी साखर टाकायची म्हणजे पालकाचा कलर चेंज होत नाही। आता मी कढई घेतलेली आहे, 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। आता मी जिरे घातले 1 चम्मच, जिरे छान तडतडू द्यायचे आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा। आता मी हे थोडं मिश्रण घालून घेते। मी थोडंसं बाजूला ठेवलेलं होतं, परंतु मला थोडं मग कमी वाटलं, तर मी ते पुन्हा मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे। पुन्हा मी ते ठेवलेलं होतं, तर ते पुन्हा घालून घेत आहे आणि मिश्रण व्यवस्थित आपल्याला चांगलं शिजवायचं आहे। त्यानंतर भाजीची चवी एकदम छान भन्नाट तयार होते आणि टेस्टी अशी भाजी तयार होते। बघा मी तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घेतलेला आहे। या पद्धतीने मसाला भाजानं कोणत्याही भाजीचा मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे। आता मी 1 चम्मच बेसन घातलेलं आहे। बेसन छान आपल्याला त्यात मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, कच्चं राहिलं नाही पाहिजे आणि भाजून घ्यायचं आहे। बघा मी भाजून घेतलेलं आहे। अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे। तिखट घातलेलं आहे मी थोडं 1.5 चम्मच, कारण की आपण मिरच्याही घातलेल्या होत्या, तर थोडं अंदाज घेऊन, आणि 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर आणि अर्धा चम्मच मी गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। आता हे मिश्रण छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि छान शिजवून घ्यायचं आहे। आता मसाले जळले नाही पाहिजे म्हणून मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। ते पालकाचं उरलेलं होतं की नाही, तेच पाणी वापरायचं आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा तरी करून बघा। भाजी इतकी स्वादिष्ट बनते खूपच छान। एक पोळीच्या खायच्या जागेवर आपण 2 पोळ्या खातो। बघा आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे। याच वेळेला हे पालकाचं मिश्रण घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। मी थोडंसं ते पालकाचंच पाणी घालून घेते भांड्यामध्ये आणि परतवून घेते छान व्यवस्थित। बघा असं शिजवून घ्यायचं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं, म्हणजे ते आपल्या मसाल्यामध्ये
छान मिक्स होतं आणि झाकून मी आता 1-2 मिनिटं ना याची वाफ काढून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. बघा शिजवून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि त्यानंतरनं मी पनीर घेतलेला आहे 100 ग्राम होता आणि त्याचे तुकडे टाकलेले आहे पनीरचे. मी काही पनीर म्हणजे तळून वगैरे नाही घेतले. अशा पद्धतीने टाका ना तर स्पंजसारखं खूप छान भाजी तयार होते. तर भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा. धन्यवाद.